नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत. पुण्यात एक दाम्पत्य आहे, निलेश आणि प्रियंका रोकडे. त्यांनी एनप्लांट नावाची एक नर्सरी पुण्यातल्या विमाननगर भागामध्ये सुरू केली. नर्सरी सुरू करतात, त्याच्यामध्ये प्लांट्स आपल्याला मिळतात, पण त्याचा मागचा उद्देश या ज्या दाम्पत्याचा आहे तो निसर्गाचं संवर्धन करणे आणि आपल्याला मानसिक शांती मिळो अशी त्यांची इच्छा असते. नेमकं त्यांच्या ह्या नर्सरीमधनं ते ज्या प्रकारचे प्लांट्स देतात त्याच्याविषयी माहिती या दाम्पत्याने दिली आहे. जाणून घेऊयात निलेश आणि प्रियंका रोकडे. माझं नाव निलेश राजेंद्र रोकडे आणि आमच्या नर्सरीचं नाव एनप्लांट नर्सरी लँडस्केप सर्व्हिसेस आहे. मी आणि माझी वाईफ प्रियंका रोकडे आम्ही दोघांनी मिळून ह्या नर्सरीची सुरुवात केली. 15 वर्ष झाले आम्हाला नर्सरीचा व्यवसाय चालू करून. आणि आम्ही आमची नर्सरी आता सध्या विमाननगरमध्ये आमचं हेड ऑफिस आहे आणि कोलवडीला आमचं प्रोडक्शन युनिट आहे. तिकडे आम्ही झाडं तयार करतो आणि आमच्या गार्डनिंग शॉपीस आहेत कोरेगाव पार्कमध्ये, ग्लोबल विलेजच्या तिकडे, आणि एक साळुंके विहारला चाफा कॅफेच्या आतमध्ये एक 1+ मॉल आहे, तिकडे आमचं एक गार्डनिंगचं शॉप आहे. आम्ही या सगळीकडे आमच्याकडे सगळे इंडोर प्लांट्स, आउटडोर प्लांट्स असतात. हे आम्ही कस्टमरला सेल करतो. त्यांना जसं रिक्वायरमेंट आहे इंडोर प्लांट्सची, आउटडोर प्लांट्सची, ह्या प्रकारे आम्ही सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. आमच्याकडे टोटल 50 लोकांची गार्डनिंगची टीम आहे. आम्ही गार्डनचे कॉन्ट्रॅक्ट्स घेतो आणि गार्डन मेंटेनन्सचे कामं घेतो. मोठे मोठे IT कंपनीज झाले तर सगळ्यांना आम्ही हे प्लांट्स प्रोव्हाइड करतो. म्हणजे गार्डनिंग रिलेटेड सगळं एंड टू एंड सोल्युशन तुम्हाला एका जागी हवं असेल तर तुम्हाला एनप्लांट नर्सरीमध्ये अवश्य येऊन एकदा भेट दिली पाहिजे तुम्ही. म्हणजे बाकीचे नर्सरी आता खूप लोकांनी असं ट्रेडिंग म्हणून केलेले आहे किंवा त्यांचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड नसतं, पण आम्ही स्वतःचं मास्टर डिग्री झालेले, BSc आम्ही बायोटेक्नॉलॉजीमध्ये केलेले आणि मास्टर्स आम्ही प्लांट बायोडायव्हर्सिटीमध्ये केलेले आहे. आणि त्याच्यामध्ये शिक्षण घेतल्यानंतर आम्ही एका मोठ्या KF बायो प्लांटच्या कंपनीमध्ये, नर्सरीच्याच मोठ्या कंपनीमध्ये काम केलं आम्ही एक 5-6 वर्ष. त्यानंतर आम्हाला असा विचार आला की आम्ही स्वतः लोकलाईट आहे आणि इकडे आपल्याला पुण्यामध्ये निसर्ग जोपासण्याची गरज आहे आता सध्या. तर अशा आमचा जी आवड होती ज्याच्यामध्ये आमचं शिक्षण होतं त्याच्यामध्येच आम्ही नंतर ठरवलं की ह्याच्यामध्येच काहीतरी व्यवसाय केला पाहिजे. प्रतिसाद मिळतोच ना, म्हणजे लोकांना जर का त्याचे बेनिफिट्स होत आहेत, तब्येतीमध्ये फरक दिसत आहे, तर मोठ्या मोठ्या हॉस्पिटलचे डॉक्टर सुद्धा आमच्याकडे येतात औषधी वनस्पती शोधण्यासाठी. इन्सुलिनचं प्लांट झालं, डायबिटीसचं किंवा आडुलसाचं प्लांट झालं किंवा रेअर मेडिसिनल प्लांट्स असतात, वेगळ्या प्रकारचे तुळस असती, लोक येतात अक्षरशः. चांगले चांगले डॉक्टर मोठ्या मोठ्या कारमध्ये येतात, त्यांना त्याचं महत्त्व माहिती आहे. ते लोक त्यांच्या गार्डनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तुळस असतात. सकाळी ते जेव्हा चहा बनवतात त्याच्यामध्ये वेगवेगळे तुळशीचे पानं ते यूज करतात, हर्बल टी म्हणून. म्हणजे हे सगळे बेनिफिशियल लोकांना आहे म्हणून लोकांना आवड निर्माण आहे, लोक येतात आमच्याकडे घ्यायला. मी प्रियंका निलेश रोकडे, ओनर एनप्लांट नर्सरी अँड लँडस्केप सर्व्हिसेस पुणे. NP प्लांट्स किंवा एनप्लांट्स, तर याचा असा अर्थ आहे की निलेश आणि प्रियंका असं आम्ही दोघांनी मिळून ही नर्सरी सुरू केली, त्याच्यासाठी NP प्लांट्स किंवा आपण एन प्लांट्स पण म्हणू शकतो. एन म्हणजे N नंबर ऑफ प्लांट्स, म्हणजे अगणित प्लांट्स, म्हणून एन प्लांट्स नर्सरी अँड लँडस्केप सर्व्हिसेस. बटरफ्लाय गार्डन हे तर खरं तर USPच आहे. बटरफ्लाय गार्डन करणारे लोक खूप कमी आहेत मार्केटमध्ये, कारण की त्याच्यासाठी खूप टेक्निकल नॉलेज लागतं. कारण बटरफ्लाय गार्डन ज्यावेळेस आपण बनवत असतो त्यावेळेस त्याचे जे बटरफ्लाईज असतात ते ज्याच्यावरती बसतात त्याला म्हणतात होस्ट प्लांट, आणि ज्याच्यातून ते मध घेतात त्याला म्हणतात नेक्टर प्लांट. सो कुठल्या कुठल्या झाडांमध्ये ज्या कुठल्या फुलांमधून बटरफ्लाय नेक्टर घेतात तर ती झाडं बागेमध्ये लावणं गरजेचं आहे. आणि कुठल्या कुठल्या झाडांच्या पानांवरती बटरफ्लाय अंडी घालतात आणि अंडी घालून त्यांचे पूर्ण लाईफ सायकल पूर्ण करतात. त्यांची लाईफ सायकल म्हणजे जसं की अंडी फोडून त्याच्यामधून अळी बाहेर येते, अळी बाहेर आल्यानंतर त्याचा प्युपा बनतो आणि प्युपा बनून त्याच्यामधून एक सुंदर फुलपाखरू तयार होऊन बाहेर पडतं. तर हे सगळ्या झाडांवरती होत नाही. प्रत्येक बटरफ्लाय हे पर्टिक्युलर झाडावरतीच बसतं आणि पर्टिक्युलर फुलांचाच मध ते घेतं. आणि ही इन्फॉर्मेशन असलेलेच लोक बटरफ्लाय गार्डन बनवू शकतात आणि ती इन्फॉर्मेशन आमच्याकडे आहे. हाच आमचा USP आहे आणि आम्ही त्याच्यामुळेच लोकांना ही म्हणजे लँडस्केपिंग, बटरफ्लाय आणि लँडस्केपिंग आम्ही ऑफर करतो. असं एनप्लांट नर्सरीचं तर असं एम आहे की आपण पूर्ण भारतामध्ये हे सगळं आमचं पसरवायचं आहे बिझनेस. त्याच्यासाठी आम्ही ऑनलाईनही आता सुरू केलंय, त्याच्यावरती आमचं जोरात काम चालू आहे, ऑनलाईन सेल करणं. त्याच्यामध्ये आमचे सगळे प्रोडक्ट्स उपलब्ध असतील, म्हणजे इंडोर झाडं म्हणा,
पॉट्स म्हणा, फर्टिलायझर्स म्हणा, तर आणि जे आमचे सर्व्हिसेस पण आहेत, जे आम्ही लँडस्केपिंग करतो, डेव्हलपमेंट करतो, मेंटेनन्स करतो, तर त्याची जी कन्सल्टन्सी आहे ती ऑनलाईन कन्सल्टन्सी हे सुद्धा आम्ही पूर्ण भारतामध्ये किंवा भारताच्या बाहेर आम्ही लोकांना देऊ शकतो.